आग पीडित मुस्लिम बांधवांना बंडू काका बच्छाव यांच्या 12 बलुतेदार फाउंडेशन तर्फे मदत। मुस्लिम माता भगिनींनी दिले भरभरून आशीर्वाद। मालेगाव दिनांक 22 डिसेंबर रोजी आयेशा नगर भागात नुरी हॉल जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जवळपास 25 ते 30 घरे बेचिराख झाली। सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु 25 ते 30 कुटुंबांचे सर्व जीवनावश्यक वस्तू आगीत भस्म झाल्यात। सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणेच घटनास्थळी भेट देऊन जागेचा पंचनामा करून निघून गेले, पण मदत शून्य। बंडू काकांनी 5 वर्षांपूर्वी रमजानपुरातील आग पीडितांना 11 लाख रुपये मदत केली होती व नेहमीच सेवाभावी कार्य करत असतात। त्याच धर्तीवर काकांनी 25 कुटुंबांना घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून आग पीडित कुटुंबांना 25 डिसेंबर रोजी घटनास्थळी आपल्या सहकार्यांसोबत प्रत्यक्ष जाऊन वाटप केले। तेथील काही महिलांचे शिलाई मशीन हेच उदरनिर्वाहाचे साधन होते, त्यांना देखील बंडू काकांनी येणाऱ्या दिवसात शिलाई मशीन घेऊन देण्याचे कबूल केले। काकांनी तत्पर येऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व दैनंदिन स्वयंपाकाचा प्रश्न सोडविला, म्हणून तेथील अबालवृद्धांनी व माता भगिनींनी बंडू काकांना भरभरून आशीर्वाद दिले। यावेळी जीवनावश्यक किटचे वाटप 12 बलुतेदार मित्रमंडळाचे कोरोना रामरहीम हॉस्पिटलचे सर्व सहकारी साबिर हाजी, जाबीर भाई, शफीक अँटी करप्शन, बाबूभाई सिंघणिया, जाबीर भाई व ग्रामीणचे सुरेशजी शेलार, स्वप्नील देवरे, दीपक ठाकरे यांच्या हस्ते परिसरातील माता भगिनी व नागरिकांच्या उपस्थित किटचे वाटप करण्यात आले। वो भी लो।